नमस्कार, मी डॉक्टर वसंत प्रभू। मी गेल्या ऑक्टोबरमध्ये महारेरामधनं नुकताच निवृत्त झालो। मी महारेरा सुरुवात होण्यापूर्वीपासून काम करत होतो, म्हणजे मार्च 2017 पासून, आणि महारेरा सुरू झालं हे 1 मे 2017च्या मध्यरात्री बरोबर 12 वाजता। अशा रीतीने गेली 8 वर्ष मी महारेरामध्ये सेक्रेटरी या पदावर काम केलं। सेक्रेटरी म्हणजे महारेराचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर। महारेरामध्ये पहिले चेअरमन होते श्री गौतम चटर्जी, त्यांनी जवळजवळ 3.5 वर्ष या पदाची धुरा सांभाळली। त्यानंतर दुसरे चेअरमन होते श्री अजय मेहता। मी ज्या मुंबई महानगरपालिकेमधून आलो त्याचे ते कमिशनर होते, की बहुना त्यांनीच मला इथे जाण्यासाठी प्रवृत्त केले, आणखी परवानगीही दिली। अशा रीतीने बऱ्याच अनेक मोठमोठ्या पोस्टवर काम करणाऱ्या 2 दिग्गजांबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली आणि मला खूप शिकायलाही मिळालं। तसे पाहता रेरा हा संपूर्णपणे एक नवीन कायदा होता, त्यामुळे हा कायदा अंमलबजावणी करण्यासाठी एक नवी संस्था उभारायची, नवीन यंत्रणा तयार करायची, आणि त्याशिवाय रिअल इस्टेट सारख्या एखाद्या बलाढ्य आणि अनियंत्रित क्षेत्रावर नियंत्रण आणायचं हे तसं सोपं आव्हान नव्हतं। परंतु या 2 दिग्गजांबरोबर काम केल्यामुळे ते आव्हान पेलणं महारेराला शक्य झालं। म्हणून गेल्या 8 वर्षामध्ये रेरा जशी घडत गेली, जसं आम्हाला ज्ञान मिळत गेलं, अनुभव येत गेला, तर तो अनुभव हा ग्राहकांपर्यंत पोचवावा म्हणून एक माहितीपूर्ण वेबसाईट तयार करायचं मी ठरवलं। कारण आजही मला असं वाटतं की रेराविषयी पुरेशी जागृती ग्राहकांमध्ये नाही। खरं म्हणजे आपलं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, त्यासाठी तो आयुष्यभराची पुंजी जमवून ठेवतो आणि मग एखाद्या प्रोजेक्टमध्ये गुंतवतो। तो प्रोजेक्ट रखडतो आणि मग त्यांची परवड सुरू होते। एखाद्या प्रोजेक्टला निव्वळ रेराचा नंबर आहे म्हणजे डोळे झाकून त्यात गुंतवणूक करावी हा रेराचा हेतू नाही। उलट रेराचा नंबर आहे म्हणजे त्या प्रोजेक्टबद्दलची सर्व माहिती ही रेराच्या पोर्टलवर उपलब्ध आहे आणि आपण ती बघितली पाहिजे आणि त्यानंतरच गुंतवणूक केली पाहिजे। कारण जर आपण आयुष्यभराची गुंतवणूक करणार असू तर निदान काही तास तरी ती माहिती चालण्यासाठी आपण घालवले पाहिजेत। त्यामुळे काय होईल, पुढे जो आपल्याला होणारा त्रास असतो तो होणार नाही। परंतु अर्थात एखादा प्रोजेक्ट हा महारेराची वेबसाईटवरून कसा बघावा, त्यातली कोणती माहिती बघावी, त्या माहितीमधनं आपल्याला काय महत्त्वाचे आहे, आपल्याला त्यामधनं काय अर्थ काढता येतो, आणि मग आपण निर्णय कसा घ्यायचा, हे सारं अर्थात आता माझ्याशिवाय दुसरं कोण सांगणार। कारण गेली 8 वर्ष महारेराच्या जडणघडणीतल्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझा सहभाग आहे। महारेरा सोडल्यानंतर सुद्धा महारेराच्या प्रत्येक ऑर्डरचा, सर्क्युलरचा, केसेसचा आम्ही अत्यंत कसोशीने अभ्यास केला। अर्थात एक आहे, महारेरामध्ये असताना आणि महारेरामध्ये नसताना या दोन्ही दृष्टिकोनामध्ये थोडाफार फरक हा पडतोच आहे। परंतु मी आतून बघितलेली महारेरा आणि नंतर काही महिने त्रयस्थाच्या नजरेतून बघितलेली महारेरा, या दोन्ही मला ग्राहकापुढे मांडायचे आहे। कारण त्यामुळे कदाचित ग्राहकांना, एजंट्सना, प्रमोटर्सना आणि इतर सर्व संबंधितांना या गोष्टीचा नक्कीच उपयोग होईल। शिवाय आतापर्यंत माझ्या 2 अध्यक्षांनी मला जे काही शिकवलं ते सुद्धा मला ग्राहकांना सांगायचं आहे, तेवढ्यासाठीच हा प्रपंच। माझ्याबद्दलच्या सविस्तर माहितीसाठी आपण माझ्या वेबसाईटला भेट देऊ शकता, आणि शिवाय लवकरच यूट्यूबच्या माध्यमातून मी आपल्याला एक विषय उलगडून सांगणार आहे, त्यामुळे आपली लवकरच भेट होईल। धन्यवाद।